नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे सुंदर असे सनफ्लॉवर किचन कसे रेडी करायचे ते। हे मी दोन कलरमध्ये म्हणजे बेसला मी दोन कलर यूज केलेले आहेत, ब्राऊन आणि ग्रीन कलर वापरलेला आहे। मी वरून मोत्यांची माळ लावलेली आहे। चला तर मग पाहूया हे कसं बनवायचं ते। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी हे पहा, मी ही लोकर घेतलेली आहे आणि ही मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोत्यांचे हे 8 चे मोती आहेत। हे मी 10 मोत्यांची एक छोटीशी माळ आपल्या सनफ्लॉवरला लावते किचनसाठी। ही किचनची साखळी, ही छोटीशी रिंग आणि आपली विणकामाची सुई। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण बेस करणार आहोत। जसे आपण फ्लावर रबर बँडला बेस करतो तसेच मी बेस किचनसाठी पण करते। हे पहा, मॅजिक रिंग घ्यायची। मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक चैन घ्यायची। एक चैन घेतल्यानंतर आपण 6 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। 1 2 3 4 5 आणि 1 6 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर धागा खेचून घ्या आणि रिंग कंप्लीट करा। धागा खेचून झाल्यानंतर आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर, ती साखळी घेतली होती त्याच्यावर नाही तर पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करणार आहोत। हे पहा, अशी आपली हा फर्स्ट राऊंड पूर्ण झालेला आहे। मॅजिक रिंग घेऊन मी एक चैन घेतली आणि त्याच्यामध्ये मी एकूण 6 सिंगल क्रोशेट घेतलेत। कलर ब्राऊन आहे त्याच्यामुळे कदाचित व्यवस्थित दिसणार नाही। पुन्हा एक चैन घ्या आणि सेम सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। सेम सिंगल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत, म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये जे आपले 6 झाले होते ते आपले सेकंड राऊंडमध्ये 12 होतील। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2 2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत। दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 सिंगल क्रोशेट मिळतात। हे माझे 12 सिंगल क्रोशेट झालेले आहेत। आता पुन्हा आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पण पूर्ण करून घेऊया। हे बघा, असे आपले 2 राऊंड झालेले आहेत। पुन्हा एक चैन घ्या आणि सेम सिंगल क्रोशेटवर आता एक सिंगल क्रोशेट, नेक्स्टवर 2 सिंगल क्रोशेट, 2 सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्ट 1, पुन्हा नेक्स्ट 2, 1 2 1 2 असं आपल्याला आता प्रत्येक सिंगल क्रोशेटवर करायचं आहे। म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 18 सिंगल क्रोशेट मिळतात। पुन्हा फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून तिसरा राऊंड पण पूर्ण करून घेणार आहोत। हे पहा, हे बघा, अशी आपली हा बेस रेडी होत जातो। आता आपल्याला एक शेवटचा राऊंड घ्यायचा आहे त्याच्यावर।
त्याच्यामध्ये एक चैन घ्यायची, सेम स्टिचवर एक सिंगल क्रोशेट, नेक्स्टवर एक सिंगल क्रोशेट आणि तिसऱ्यावर 2 सिंगल क्रोशेट, म्हणजे 1 1 2. पुन्हा 1, नेक्स्टवर 1 आणि नेक्स्ट 2, 1 1 2 असं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 24 सिंगल क्रोशेट मिळतात. 6 12 18 आणि 24. एक 1 आणि 2 असे आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. लास्ट 2. आता पुन्हा पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी हा राऊंड देखील कंप्लीट करून घेऊ. झाले असे माझे 4 राऊंड. एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या. आता इथे बघा हा छोटासा असा होल झालेला आहे. हा बघा जो मी तुम्हाला दाखवते. याला काय करा, असं खाली धाग्याने खेचून घ्या. हे बघा. आता सेम आपल्याला आणखी एक बेस करायचा आहे, म्हणजे आपल्याला एकूण 2 बेस करायचे आहेत. तर मी दुसरा बेस करून घेते. दुसरा बेस आपण ग्रीन कलरचा करणार आहोत. वरती हा आपला ब्राऊन कलर येईल आणि खाली हा आपण ग्रीन कलर घेणार आहोत. दुसरा पण बेस आता आपण बनवून घेऊया. मॅजिक रिंग घ्यायची. मॅजिक रिंगमध्ये एक चैन घ्या, 6 सिंगल क्रोशेट, 1 2 4 5 आणि 6. 6 झाल्यानंतर धागा खेचून घ्या. फर्स्टमध्ये स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट करून घ्या. एक चैन, एक सेम स्टिचमध्ये म्हणजे सेम सिंगल क्रोशेटमध्ये 2 सिंगल क्रोशेट, प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 2 सिंगल क्रोशेट. तर मैत्रिणींनो, हे बघा, हे माझे असे दोन्ही बेस रेडी झालेले आहेत. सेम करायचं आहे, जसं आपण हे करतो तसंच आपल्याला हे पण करायचं आहे. आता आपण पाकळ्या करायला सुरुवात करूया. स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर वरती आपलं ब्राऊन येणार आहे आणि मागच्या बाजूला आपण ग्रीन घेणार आहोत. हे बघा, आपल्याला दोन्ही बेसमधून सुई काढायची आहे आणि आता आपल्याला दोन्ही बेसमधून हे विणायचं आहे. तर सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेणार आहोत. स्लिप नॉट करून झाल्यानंतर 1 2 3 4 4 साखळ्या झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये म्हणजे पुढच्या सिंगल क्रोशेटवर आपण 2 ट्रिपल क्रोशेट घेणार आहोत. सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 ट्रिपल क्रोशेट घ्यायचे आहेत. सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये
स्लिप स्टिच. अशी आपली ही पहिली पाकळी तयार झालेली आहे. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या घ्या. नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. अशा ह्या आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 4 साखळ्या झाल्या. नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट. वरती 4 साखळ्या 1 2 3 4. आता नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. हा पहा, अशा आपल्या सुंदर अशा पाकळ्या तयार होत जातील. मी अर्ध्या करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, हे असं माझं अर्ध विणून झालेलं आहे. आता आपण हे बघा, हे जे धागे आहेत आपले, हे सगळे धागे काय करायचे, याच्यामध्ये हाईड करायचे. हे बघा, मी सगळे धागे याच्यामध्ये हाईड केलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये हे फिल करूया. आणि पुढे आपल्याला पुन्हा पाकळ्या कंटिन्यू करायच्या आहेत. 1 2 3 4. एक 2 3 4. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. हे पहा मैत्रिणींनो, हे असं आपलं सुंदर असं फ्लावर रेडी झालेलं आहे. अच्छा, मी ह्याच्यामध्ये काय केलं, लास्ट जे आपली पाकळी झाली ना, ते आपण जिथे इथे सिंगल क्रोशेटची म्हणजे फर्स्ट पाकळीची सुरुवात केलेली ना, तिथे मी ते स्लिप स्टिचनी जॉईंट केलं आणि बॅक साईडला धागा इथे हाईड करून घेतला. आता ह्या पाकळ्या आपण थोड्या व्यवस्थित करून घेऊया. अशा खूप सुंदर वाटतं हे किचन आणि याला मागणीसुद्धा खूप आहे. म्हणजे रिसेलिंगसाठी घेणाऱ्या माझ्या कस्टमरची जास्त ऑर्डर तर मला सनफ्लॉवर किचनची आहे. हे बघा, हे असं दोन्ही साईडनी वाटतं. हे बघा किती छान वाटतं आहे. आता आपण याला हे रिंगमध्ये घालूया. आपली मोत्यांची छोटीशी माळ, हे बघा, आणि हे आपण इथे
इथे मी असं हे पकडने दाबून घेतलं. हे बघा, हे सुंदर असं आपलं सनफ्लावर किचन. ह्या पाकळ्या थोड्या अशा व्यवस्थित करून घ्या. हे बघा, हे आपलं सुंदर असं किचन रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे किती छान वाटतंय. हे बघा. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.